हरी
ज्ञान
नामसंकीर्तन वैष्णवांची अनंता कोटी जन्माचे एक नाम योगाया क्रिया धर्मा धर्मी माया केले ते विलया हरिभाग ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया हरिवीण नेम नाही तुझ्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण जप तप कर्म हरिविना धर्म भाऊगाची श्रम व्यर्थ जाये हरिपाठी गेले निबंध चिठी भ्रमर गुंतले सुमन कडिकी ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे सहस्र मे कुळ प्रवर्जिये हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे काळ वेळ नाव उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषार जय हो जळ जीवा कारण हरी हरिनाम सार जिव्हाया नामागे उपमात्या देवाची गौरवारी ज्ञानदेवा संघाला रे मान पूर्वजा वैकुंठ मार्ग सभा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभदया नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी जात हरि विना जन्म तो नरक पैदा यमाचा उना प्राणी हो ज्ञानदेव तुझे निवृत्ती सीता लग्नाहून वाळ नाम हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे सात पाच तीन दशकांचा मेळा गळा दावे हरी तैसे नव्हे नाम सर्व मार्ग वरिष्ठ आई कृष्णला जप जपणे उलट प्राणाचा मनाचा निरारू ज्ञानदेवाची नाम विन व्यर्थ रामकृष्ण पंत रमियेला हरिमुखे मन हरिमुखे मना पुण्याची गणना कोण जप करे तप कर्म क्रिया नेम धर्म वांगटे राम भाव न सोडी रे भाव टाकी रे संदेह कृष्ण गाव नित्य जात विता गोता कुळशिळ मात एकाधरित भवनायुक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण जानी मनी निव भगवंती नारायण हरिओम चरणी पाय मग नारायण हरी तुझा नाम ते तेला प्रमाणे निनवे वेदाते ज्ञानदेवा फळ नारायण सर्वत्र वैकुंठ गेले असेल हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण एक तत्व नाम हरी मना हरीची करुणा येईल ते नाम सोपेले रामकृष्ण वाचेची सतगत जपया नामामृतत्व नाही अन्यथा आणि गमंता झाली ज्ञानदेवा मौन जपमान करुणी श्रेणी जपेचा हरिमुखे मना पुण्याची गणना सर्व दुःख कोणी जायच्या श्रीवाणी लटिक व्यवहार सर्वात उतारा नामामृतत्व कोणी जाईल पाप निजर ठिकाणी सर्व माया जोडी सर्वभाव धरी रे करुणा हरिमुखे मना त्या संतांनी महाराष्ट्रपुरता संप्रदाय ठेवला नाही. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, MP व महाराष्ट्र या सर्व राज्यामध्ये त्यांनी परमार्थाचा प्रचार प्रसार केला. पण शोकांतिका अशी आहे का आपण त्यांचं ऐकत नाही. आहे का नाही? त्यांचं आपण ऐकत नाही संतांचं. म्हणून तुम्हाला सांगावं लागतं 2 मिनिटं करता उभं व्हा. महाराष्ट्रात असून तुम्हाला माहिती नाही, मी MP चा तुम्हाला सांगतो. ऐका नाही, मी MP असून तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र असून तुम्हाला माहिती नाही. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, ज्ञानेश्वरी काय करावं. जाऊ द्या. निवृत्ती देवी
समाधी संजीवन हरी पाद समाधी जीवन हरी पाद हरी मुखे मन हरी मुखे मन ओ हरी मुखे मन हरी मुखे मन प्रज्वल महाराजांचा टाळ्या वाजवा. प्रज्वल महाराजांकरिता, उज्ज्वल महाराजांकरिता नाही. सर्वांनी हात वर करा. खुर्चीवर बसलेले पण करा. हा, घरी बसलेले केले तरी चालते. त्यांनी करा. करा सर्वांनी हात वर. मंडपाला टेकले पाहिजे वर. टेकते का नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का गो हत्या सत्य सनातन हिंदू धर्म की अपने अपने माता पिता की बोलो रे भाई सब साधु संतन की छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय 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 श्री राम जय श्री राम नमः पार्वती पते हर 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 महादेव महादेव बसता का नसता बसा बसा जड दिल बाबे दंडोतरीची गलगती साया सगावे वनांतरा सुखे तो घरा नारायण आई जवळ जोनी करा एकच दार आवडी अनंत आळावो हरी विठ्ठल केशवा मंद हा जपावा सर्व काळ या विनोद गसदमई साजन या विनोद गानिग साधन सियान विठोबाची वाहत सियान विठोबाची तुगा मन झोंबे आहे सर्वहुनी शहाणा तो धनी तो येते लगती जाया सजावे वनांतरा सुखे दुगारा नारायण लगती साया सजावे वनांतरा सुखे तो घरा नारायण देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधिलो हरी हरी मुखे मना हरी मुखे मना नदी गणना बोला करी अजोनी नुसारी जीव हे गुकरी वेदना पाया सजा हरी मुखे मना हरी मुखे मना नदी गणना बोला करी या ज्ञानदेव म्हणे व्यासजी आत्मा हे द्वारके चराना बनवा घरी हरी मुगे 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 मना हरी मुगे मना हरी मुगे मना हरी मुगे मना हे हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना वा वा सर्वांनी पक्वाद्याकडे लक्ष द्या सर्वांनी पक्वाद्याकडे लक्ष द्या आता
ज्ञानोबा
तुगबाजी सांगा काकुल जोर हात गाणं बोलले लेकरे वेडी बापू करा 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 आई विचारिला देवाला तुका म्हणे त्याने क्षमा करा महाराज तुला म्हणे ज्ञानेश्वरा टाका पाया परिमिता करा क्षमा महाराज महाराज तुळशीकर देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम सर्वांनी खाली बसून घ्या सर्वांनी खाली बसून घ्या सर्वांनी खाली बसून घ्या तशा नाही थांबा 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 याची दक्षता घ्या जय हो दर्शनाचा यांनी जगदीश प्रॅक्टिस करून आले वाटतं घरून वा वा आहा जय हो वा वा पकडा हात पकडा आता पटकन हा 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 हिरा वा 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 पाया पडा एकमेकांच्या पाया पडा रूप द्यायचे आता बसा तुम्ही तुमचा खेळ संपलेला आहे आउट बस झालं बंद झाला आता आयुष देवडे आशू देवडे आणि मनीष देवडे फास्ट फास्ट लवकर लवकर आहे का कोणी अजून आहे आहे, जोडलं? सगळे आहे, सगळे. या. जय हो महाराज चेतन महाराज वा वा हे नाच रही रे काली अंगना में नाच रही रे गुरु चरना में
लागा देवघरा मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची संताला भेटायला गेलो होतो. जपान वरून एक 16 वर्षाची मुलगी, अगदी देखणी, सुंदर पाहाला, म्हणजे आपल्या भागात नाहीच तशी मुलगी भारत फिरण्याकरिता आली, भारताचं भ्रमण करण्याकरिता आली आपल्या आई वडिलांना घेऊन. आल्यानंतर फिरत 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 ते अनायासे आळंदीमध्ये गेली. आळंदीमध्ये गेल्यानंतर आता जो कोणी आळंदीला जातो तो ज्ञानोबारायांचं दर्शन घेतो. या न्यायाने तिने सुद्धा ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं टेकवलं. काही आगळं वेगळं असं घडलं का बुद्धीत पालट झाला. प्रपंचातली बुद्धी निघून गेली आणि परमार्थातली अशी स्फुरण शक्ती त्याला म्हणतो आपण, ते शिरली तिच्या बुद्धीत. तिने प्रपंचाचा त्याग केला. कुठली मुलगी होती ते? जपानची. तिला हिंदी येत नव्हती, तिला मराठी येत नव्हती, पण तिला ज्ञानोबाराय कळाले. तिला ज्ञानोबाराय कळाले. हे फार महत्वाचं आहे. त्या क्षणी त्या मुलीने सांगितलं, आई बाबा तुम्ही निघून जा, मी परत येणार नाही आता. कारण का पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपे वाटे. तिला भूत लागलेलं होतं. कुठलं? पंढरीचं. आणि ज्ञानोबारायांनी लावलेलं होतं. आज खरंच डोळ्यातून पाणी येते गड्या. त्या मुलीने संपूर्ण प्रपंचाचा त्याग केला, आई वडिलाचा त्याग केला, स्वतःच्या तारुण्याचा सुद्धा त्याग केला आणि पूर्ण जीवन ज्ञानेश्वरीमय केलं. पूर्ण जीवन ज्ञानेश्वरीमय केलं.
ज्याप्रमाणे आपल्या मंडपात एखादी मुलगी असणार देखणी लहान, त्याचप्रमाणे अजूनही सुंदर बघायला आहे. पाहायला इतकी सुंदर आहे ते बाई. 95 वर्षाचं वय आहे आता. किती वर्षाचं? 95 वर्षाचं. पूर्ण ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे आणि संपूर्ण प्रेमानंद महाराज सारखे महात्मे त्या बाईवर श्रद्धा ठेवतात आणि ते बाई आपल्या परिसरात आहे. बरं, आज आम्ही दर्शन घेऊन आलो. माझं जर खोटं असणार तर महाराजांना सोबत नेलं होतं मी. हर्षद दादा कुठे आहे? बाहेर गेलेले आहे. आम्ही 2-3 लोक गेलो होतो. त्या बाईच्या रूम मध्ये जाता क्षणी महाराजांनी सांगितलं, महाराज मंदिरात आलो काय? मला सांगा, त्या बाईला हिंदी येत नव्हती, मराठी येत नव्हती, पण तिच्या अंतकरणामध्ये जिज्ञासा होती आणि तिने ज्ञानेश्वरीचे पारायण केले. आज संबंध महाराष्ट्रामध्ये जितके महाराज लोक असणार ते बाई तितकेही महाराज लोकांना पूजनीय आहे, वंदनीय आहे. आता हे सर्व कशासाठी सांगितलं? तिला मराठी येत नव्हती, पण मराठी येत तर नव्हती, पण तिनं पूर्ण मराठी जीवन ज्ञानेश्वरीला दिलं. एक तरी ओवी अनुभवावी. हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. वाचिल जो कोणी दासीजनी लोटांगण घेतात दासीजनी. बरं, ज्ञानेश्वरी वाचणं होत नाही आपल्यासोबत, तर साधा सोपा आपल्यासाठी हरिपाठ निर्माण केलेला आहे. आपण जो आनंद घेतो हरिपाठात, जो सर्व नाचतात, पण पाठ आहे का कुणाला? कुणाला असं वाटते आपल्याला पाठ व्हावं म्हणून? आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. कुणाला वाटते का आपल्याला हरिपाठ पाठ झाला पाहिजे? मराठवाड्यामध्ये गेल्यानंतर एक पद्धत आहे का बघा. पद्धत अशी आहे का त्या ठिकाणी एखादी मुलगी शाळेतून आली का आई चपात्या टाकती आणि मुलगी समोरून हरिपाठ करते आणि मागून तिची आई म्हणती. आपल्या इकडे ती परंपरा नाही. आपल्या इकडे मोबाईलची परंपरा आहे. मोबाईल सोडा. ज्ञानोबा म्हणतात, हिताशी जे जे निके ते इंद्रियाशी सदाची दुःखे. आपल्या हिताचा आहे ना, त्या इंद्रियाला आवडत नाही. मोबाईल आपल्या हिताचा आहे का? नाही, तो इंद्रियांना आवडतो. ज्ञानेश्वरी आपल्या हिताची आहे का? हो. सर्व मान डोलवता, पण ज्ञानेश्वरीची एकही उभी कोणी वाचत नाही. किमान हरिपाठ म्हणून तुम्ही हरिपाठ करावा. आम्ही निशुल्क पुस्तक तुम्हाला देतोय. हरिपाठाची निशुल्क पुस्तक. ज्यांना कोणाला वाटत असेल का आपण हरिपाठ दररोज करावा, दररोज करणारे या बरं, इमानदारीनं. कोण करणार दररोज हरिपाठ? इमानदारीनं सांगा. एकही दिवस चुकला नाही पाहिजे. मला सांगा, 2 तास इमानदारीने टीव्ही कोण पाहते? 2 तास मोबाईल कोण पाहते? इमानदारीने हातवर करा. अरे 15 मिनिटात हरिपाठ होते. सर्वांना वाचता येते, सर्व सुशिक्षित आहे. बरं या, ज्यांना कोणाला हरिपाठ पाहिजे असेल, दररोज करत असेल तर या, पटपट या बरं. या महाराज वाटत तुमच्या हाताने. वर्षाताई विरखडे यांच्याकडून हा वाटप आहे हरिपाठाचा, जेणेकरून सर्वांचा हरिपाठ पाठ व्हावा. तुमचा पाठ आहे का वर्षाताई? वा, त्यांचा हरिपाठ पाठ आहे. जो कोणी हरिपाठ पाठ करून देणार, बसा 2 मिनिटं. तुम्हाला अजून एक सूचना, बसा 2 मिनिटं बसा फक्त. जो कोणी पुढल्या वर्षी हरिपाठ पाठ करून देईल त्याला 3000 रुपये बक्षीस आहे. 3000 रुपये बक्षीस. ज्यांनी कोणी संपूर्ण हरिपाठ पाठ करून दिला त्याला 3000 रुपये बक्षीस आहे. आणि आता हा हरिपाठाचा वाटप उद्या दिवस शेवटचा काकडा आहे. जो कोणी काकड्याला येणार त्याला आम्ही इमानदार समजणार आणि त्याला हरिपाठाचं पुस्तक देणार. आता काकड्याला कोण कोण येणार आहे ते लक्षात घ्या. कारण का 6 ते 9 काकडा होणार आहे आणि 9 वाजता लगेच दिंडी मिरवणुकीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. 9 वाजता लगेच दिंडी मिरवणुकीचा कार्यक्रम सुरू होणार आहे. सर्व महिलांना तुमच्या पायाला स्पर्श करून दंडवत आहे. उद्याच्या दिवस तरी काकड्याला या 6 वाजता. कोण कोण येणार आहे? सर्व 50-60 महिला असतात इथं. 50-60 महिला असतात. तुम्ही दररोज येणार आहात. ज्या येत नाही त्यांना त्यांच्याकरिता सूचना आहे. उद्या दिवस मायबापो प्रपंच बाजूला सारा आणि उद्याच्या दिवस काकड्याला या. सर्वांनी आरती आणा बरं सकाळी. त्यात काही गोडधोड आणा. आपल्या आपल्या घरून आरती आणा. आहे का नाही? प्रसाद म्हणून काही गोडधोड आणा. उद्या काकड्याला या आपण. बरं, हे महत्वाची सूचना माझ्याकडे आलेली आहे.
सर्व परमार्थ याच्या भरोश्यावर टिकून आहे. वर्गणी द्या. शारीरिक मदत सर्वच करतात, पण पारमार्थिक मदत, आपलं आर्थिक मदत करा, आहे का नाही? ज्यांच्या कुणाकडे वर्गणी राहिली असणार त्यांनी वर्गणी आणून द्या. बर, आणि दहिलाईसाठी पोहे सर्वच जण आणतात, बरोबर आहे ना? ते सांगायची गोष्ट नाही. उद्या काकड्याला या सर्वांनी हरिपाठ तुम्हाला वाटप, आहे का नाही? झाली का सूचना? हरिपाठा पाहिजे ना तुम्हाला? हरिपाठात पुस्तक इतकं मी सांगितलं तरी तुमच्या लक्षात नाही आलं का? परमार्थ केला पाहिजे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. काळ खाऊन राहिला सर्वांना, तरी हरिपाठाचं पुस्तक घेण्याकरिता या सकाळी. काकड्याला कोण कोण येणार आहे? हात वर करा बरं. बस, बाकीचे झोपून राहणार आहे काय? उद्याचा दिवस तरी या हो. आजी म्हणत असन तुमचं तुम्ही पहा, मी काही येत नाही. या उद्याच्या दिवस काकड्याला या. रामकृष्ण हरी. पकडा आपली आपली जागा.